पिझ्झा, बर्गर हे सगळं कोणाला नाही आवडतो. लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांनाच आवडतं. आपण हे घरीच बनवू शकतो. तर आता तुम्ही म्हणाल सगळं आपण घरी बनवू शकतो, पण चीज, हो, ते चीज मी तुम्हाला सांगणार आहे कसं बनवायचं. तर गॅसवर दूध ठेवायचे आणि आपल्या बोटाला सहन होईल एवढंच तापवायचे. ना जास्त तापवायचे ना जास्त थंड होऊ द्यायचे, ठेवायचे. आता त्यात विनेगर किंवा लिंबू टाकायचे, या दोन्हीपैकी एक कोणतं तरी टाकायचे. दूध हलवत राहा आणि दूध फाटलं की गॅस बंद करायचा आहे. आता ते दूध एखाद्या स्वच्छ कापडामध्ये काढायचे आणि आता ते पनीर काढून घ्यायचे. पाणी तुम्ही भाजीला वगैरे यूज करू शकता. पनीर वगैरे काही भाजी केली किंवा ग्रेव्हीची वगैरे काही भाजी केली तर ते तुम्ही यूज करू शकता. ते टाकून द्यायचं नाही आहे, कारण त्यात प्रोटीन असतं. आता ते पनीर काढलं होतं ते मिक्सरमध्ये टाकायचे. आता एका वाटीत सोडा, मैदा आणि लिंबू घ्यायचे. सोडा आणि मैदा थोडंसंच घ्यायचे. मी थोडंसंच बनवलं आहे, त्याच्यामुळे मी तुम्हाला खूप थोड्या प्रमाणात दाखवले. तुम्हाला पाहिजे तेवढं तुम्ही बनवू शकता. आणि ते सोडा वगैरे मिक्स करून ते पण मिक्सरमध्ये टाकायचे. आता तुम्हाला जर पिवळं चीज पाहिजे असेल तर तुम्ही थोडीशी चिमूटभर हळद टाकू शकता. जर तुम्हाला पांढरं चीज पाहिजे असेल तर काही गरज नाही. आणि आता ते सगळं मिक्सरमध्ये बारीक करा. आता ते सर्व मिक्सचर बाहेर काढा आणि एखाद्या कंटेनरमध्ये ठेवा. 5 ते 6 तास डीप फ्रीज करा आणि 6 तासांनी पाहिलं तर तुम्हाला बाहेर मिळतं तसं सेम टू सेम तसं चीज तयार मिळेल. तुम्ही आता पिझ्झा, बर्गर वगैरे सगळं घरीच बनवू शकता. हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते कमेंट करून नक्की सांगा. थँक्यू.